संपूर्ण भारत देशात संचारबंदी लागू करण्यात आली आहे। त्याच अनुषंगाने अनेक गरीब गरजवंत यांचे कामधंदे ठप्प झाले आहे। त्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे। अमरावती शहरात सुद्धा अनेकांची रोजगार ठप्प झाल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे। परंतु अमरावती शहरातील SRPF जिल्हाधिकारी यांच्या वतीने गरीब, निराधार व गरजवंतांना 2 वेळचे जेवण देण्यात येत आहे। त्यांनी मोबाईल व्हॅनची निर्मिती करून ठिकठिकाणी गरीब वस्तीत जाऊन चौकात जाऊन गरिबांना 2 वेळचं अन्न ते देत आहे। त्याच अनुषंगाने संपूर्ण अमरावती शहरात त्यांचं कौतुक होत आहे। अमरावती SRPFच्या कमांडर व जिल्हाधिकारी यांच्या मार्फत गरजूंना 2 वेळच्या जेवणाची व्यवस्था मोबाईल व्हॅनद्वारे करण्यात आली आहे। यामध्ये रोज 500 व्यक्तींचे जेवण हे SRPFच्या कॅन्टीनमध्ये बनवून गरजू लोकांपर्यंत पोहोचवण्यात येत आहे। आम्ही SRPF आणि कलेक्टर ऑफिस आणि जे लाईफ डेव्हलपमेंट सोसायटी आहे अमरावतीमध्ये आम्ही आता उपक्रम चालू केलेला आहे, ज्यामध्ये जे लोक गरजू लोक आहेत ज्यांना जेवणची सुविधा उपलब्ध नाही आहे त्यांना त्यांचे घरी जाऊन आम्ही त्यांना डेलीच्या 2 वेळीच्या जेवण उपलब्ध करून देणार आहे। आज चिल्लमचिल्ली जिजाऊनगरमध्ये आम्ही जेवणचा वाटप चालू आहे। यापेक्षा जे कलेक्टर ऑफिस आहे तिथे पण चालू आहे। आम्ही एक नंबर सगळ्यांना व्हायरल केलेला आहे। ज्या लोक त्या नंबरवर कॉल करत आहे त्या इलाकेवर आमची जे ट्रक आहे किंवा जे गाडी आहे ते जेवण घेऊन तिकडे जात आहे आणि त्यांना जेवण डिस्ट्रीब्यूट करत आहे। या स्वयंपाक SRPF कॅम्पमध्ये बनवत आहे आणि जे सरकारी जे कुक आहे ते तयार करत आहे। विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती।